स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्ही मराठी कट्टा या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर जरूर होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांती ह्या वर्षी 14 जानेवारीला येत आहे. या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे की यंदा संक्रांत कुठल्या रंगावर आहे, कुठल्या चुका सुवासिनींनी करायच्या नाही आहेत, काय केलं तर चालेल, काय नाही केलं तर चालेल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, ज्यामुळे लोकांचा त्रास संपला आणि लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीही किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे. आणि अजून एक आख्यायिका अशी आहे की हा सण म्हणजे सूर्यदेवाचा मकर राशीत प्रवेश असतो, ज्याला उत्तरायण म्हणतात. या काळात सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरू करतो, ज्यामुळे उबदारपणा, ऊर्जा आणि सकारात्मकता येते अशी धारणा आहे. थोडक्यात मकर संक्रांती म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, निसर्गातील बदलाचा उत्सव आणि आपापसात प्रेम व गोडवा वाढवणारा सण. यंदाची संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे. देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि तिच्या हातात जास्वंदीचे फूल आहे, म्हणून हा रंग आणि हे फूल अवॉइड करायचं आहे घालताना. तर बऱ्याचशा स्त्रियांच्या मनात प्रश्न येतो की पिवळ्या रंगाचं काहीच घालायचं नाही का? तर तुम्ही जर धर्माला मानत असाल तर कृपा करून पिवळ्या रंगाची साडी घालू नका, ड्रेस घालू नका. त्याऐवजी तुम्ही संक्रांतीला काळा गडद रंग वापरू शकतात. काळा रंग हा तर संक्रांतीसाठी ऑल टाईम फेवरेट आहे, कारण यावेळेला थंडी असते आणि काळा रंग उष्णता धरून ठेवतो, म्हणून शरीर उबदार राहावं हा त्यामागचा विचार आहे. चला तर मग आता पाहूया कुठल्या 4 वस्तू आपण संक्रांतीला अवॉइड करायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे पिवळी साडी किंवा ड्रेस. जर तुम्ही परंपरेला मान देत असाल आणि मनात किंचितही शंका नसेल तर त्या दिवशी पूर्ण पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस न घालणे हाच सोपा उपाय. त्याऐवजी हिरवा, काळा, जांभळा, गडद निळा असे रंग तुम्ही निवडू शकतात. तुम्हाला पिवळा फार आवडत असेल तर बॉर्डर दुपट्टा किंवा थोडीशी डिझाईन इतपत वापरून बाकी पोशाख दुसऱ्या रंगात ठेवू शकता, म्हणजे भावनांनाही न्याय मिळतो आणि परंपरेलाही. दुसरी गोष्ट आहे पिवळे दागिने किंवा जास्त सोन्याचा वापर. काही लेखांमध्ये यंदाच्या संक्रांतीला पूर्ण पिवळ्या रंगाचे दागिने म्हणजेच माणिकांशिवाय सोन्याचे सेट वगैरे याबद्दलही विविध अफवा पसरवलेल्या आहेत. तर तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकतात, पण काही आर्टिफिशियल ज्वेलरी, प्लॅस्टिकचे ज्वेलरी असतात तर त्यामध्ये पिवळा रंग अवॉइड करावा. पिवळा रंग सोडून दुसरे खूप सारे कलर आहेत आपल्याकडे, जसे की लाल असेल, हिरवा असेल, हिरवे स्टोन, त्यांनीही छान लुक येतो. तुम्ही पिवळा रंग अवॉइड करून ते रंग देखील वापरू शकतात. तिसरी गोष्ट आहे पिवळ्या रंगाचा चुडा आणि बांगड्या. अनेक स्त्रियांना हिरव्या काचेच्या बांगड्यांबरोबर पिवळ्या बांगड्यांचा कंबो घालावा वाटतो. यंदा पिवळा रंग टाळायचा असल्यास पूर्ण हिरव्या रंगाच्या किंवा केशरी, गुलाबी यांचा मेळ तुम्ही ठेवू शकता. पारंपरिक दृष्टीने हिरवा रंग तर मंगलच आहे, तर हिरवा रंग तुम्ही वापरू शकतात, म्हणून हिरव्या बांगड्यांवर भर दिला तरी पण चालेल. पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीत. आणि चौथी गोष्ट म्हणजे पिवळ्या रंगाची ओटी किंवा गिफ्ट्स आयटम. तुम्ही जेव्हा हळदी कुंकू करतात किंवा संक्रांतीच्या कार्यक्रमात ओटी देतात तेव्हा पिवळ्या रंगाची साडी, ड्रेस, दुपट्टा याऐवजी इतर रंगाच्या वस्तू निवडू शकतात. त्यामुळे देवीचा रंग आणि गिफ्ट स्वरूपात देता येत नाही, हा भाव जपला जातो असे काहींचे मत आहे. तिळगुळ डबे, सजावटीच्या गोष्टी रंगबेरंगी यातही देखील पिवळा रंग तुम्ही वापरायचा नाही आहे. सोन्याचे दागिने तुम्ही घालू शकता. सोना जरी पिवळा कलर असला तरी पण तो प्रॉपर पिवळा कलर नसतो. वस्त्रांमध्ये तो टाळावा, दागिन्यांमध्ये तुम्ही घालू शकतात. आता पुढचा मुद्दा राहिला हळदी कुंकू नाही केलं तरी पण चालेल. यामागचा अर्थ काय? हळदी कुंकू हा मुख्यतः विवाहित स्त्रियांच्या सामाजिक आणि धार्मिक स्नेह मेळावा आहे. यात सुवासिनींना हळदी कुंकू, तिळगुळ किंवा वाण देऊन त्यांच्या मंगल जीवनासाठी शुभेच्छा दिल्या जातात. परंतु आधुनिक जीवनशैली, नोकरी, परदेशात राहणे किंवा कौटुंबिक कारणांमुळे अनेकांना हा कार्यक्रम साजरा करता येत नाही. याचा अर्थ असा होत नाही की त्या स्त्रिया आयुष्यावर, वैवाहिक जीवनावर काही अपशकुन होईल, कारण शास्त्रात हळदी कुंकू न केल्यास दोष लागतो असे कुठेही उल्लेख केलेला नाही आहे. देवाला, देवीला भाव महत्त्वाचा, म्हणून जर प्रत्यक्ष कार्यक्रम शक्य नसेल
तरी पण तुम्ही साधं पूजन करू शकता, तिळगुळ दान म्हणून देऊ शकता, छोटासा दीपासमोर प्रार्थना केली तरी पण चालेल. काही स्त्रिया ऑनलाईन किंवा व्हिडिओद्वारे मैत्रिणींना शुभेच्छा देतात, तिळगुळ पाठवतात. परंपरा लवचिक आहे. मुख्य हेतू म्हणजे प्रेम, स्नेह आणि दान करण्याची भावना जपणे हे स्पष्ट आहे. याचा अर्थ असा कुठेही नाही की तुम्ही संक्रांतीला जर हळदी कुंकू केलं नाही तर तुमच्यासाठी काही वाईट घडेल. त्यामुळे तुम्हाला जर हळदी कुंकू करायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही त्याबद्दल अजिबातही वाईट मानू नका. काहींकडे वेळ असतो, काहींकडे वेळ नसतो आणि कधीकधी असं पण होतं एकाच वेळेला खूप सोसायट्यांमध्ये हळदी कुंकू असतो, समारंभ असतो आणि विशेषतः ज्या बायका ऑफिस वर्क करतात त्यांच्यासाठी शक्य नाही आहे प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या दिवशी जाऊन हळदी कुंकू घेणं. कारण की ते हळदी कुंकू घेत बसलं तर मीटिंग्स वगैरे शेड्यूल्स असतात ते खराब होतात. त्यामुळे काही स्त्रिया हळदी कुंकवाला जाण्याचं टाळतात किंवा काहींना तर इतकाही वेळ नसतो की ते हळदी कुंकू स्वतः करायचं देखील टाळतात. ज्यांना जमेल ते करतात, पण ज्यांना नाही जमत त्यांनी नाही केलं तर त्याबद्दल काही वाईट घडेल असं चुकूनही मनात घेऊ नका. असं कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाही आहे की हळदी कुंकू हे कंपल्सरी आहे आणि ते केलंच पाहिजे तरच आपल्याला सौभाग्य लाभतं. ह्या सर्व गोष्टी गौण आहेत. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात आणि इच्छा नसेल आणि इच्छेपेक्षाही वेळ नसेल तर तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. माध्यमांमध्ये विविध अफवा पसरवल्या जातात की हळदी कुंकू केलं पाहिजे, हा रंग घालू नका, तो रंग घालू नका. पण तुम्हाला जे चांगलं वाटतं ते तुमच्या मनाने तुम्ही केलं तरी पण चालेल. भीतीपोटी सण साजरा करणे हे शास्त्राचा हेतू नाही आहे. सूर्य, देवी, परंपरा यांना नम्रतेने मान देत असतानाच स्वतःच्या आनंदाला आणि सोयीला प्राधान्य द्या. तर आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर मराठी कथा या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत.